नमस्कार, मी ऋषिकरत. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या ठिकाणी बघणार आहे, की तुम्हाला सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट कशा पद्धतीने काढावं लागतं किंवा त्याची प्रोसेस कशा पद्धतीने असते, डॉक्युमेंट्स काय-काय असतात. आता एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट असो किंवा स्टेट कास्ट सर्टिफिकेट असो, दोन्ही सुद्धा सेम आहेत. यामध्ये तुमचे जे डॉक्युमेंट्स किंवा कागदपत्र लागणार आहे, 90% पेक्षाही जास्त डॉक्युमेंट्स सेम आहेत. त्यामुळे एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे, कागदपत्र दोन्हीचे सुद्धा जवळपास सेम आहेत. दुसरी एक गोष्ट लक्षात घ्यायची, हे डॉक्युमेंट तुम्ही स्वतः घरबसल्या काढायचे नाहीत. तुम्हाला सेतूच्या माध्यमातून किंवा महाई सेवा केंद्राच्या माध्यमातूनच या ठिकाणी काढायचे आहेत. ज्यावेळेस तुम्ही नोकरीला लागता, त्यावेळेस जो सेतू चालक असतो त्यांना एक नोटीस किंवा त्यांच्याकडून डॉक्युमेंट्स या ठिकाणी मागवले जातात, की तुम्ही हे जे कागदपत्रे काढलेत यासाठी कोणकोणते कागदपत्रे या ठिकाणी जोडले, त्याची आम्हाला एक सॉफ्ट कॉपी द्या. त्यामुळे तुम्ही स्वतः काढायचे नाही. तुम्ही ते काय करायचंय, तुमचा जो सेतू असेल किंवा महाई सेवा केंद्र असेल, त्याच्या माध्यमातूनच काढायचे. दुसरं म्हणजे तुम्हाला कागदपत्रे कोणकोणती हे सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी लागणारे ते सांगतो. आता सर्वप्रथम तुमच्याकडे ओळखीचा पुरावा लागणार आहे का? तुमचं आधार कार्ड असेल, मतदान कार्ड असेल, काहीतरी एक ओळखीचा पुरावा लागतो. समजा आपण आधार कार्ड ग्राह्य धरूया. तुमच्या वडिलांचं सुद्धा आधार कार्ड लागतं. तुमच्या आजोबांचा सुद्धा एखादा तरी पुरावा लागतो. मग त्या ठिकाणी आधार कार्ड जोडा किंवा मतदान कार्ड जोडा. दोन्हीपैकी कोणताही एक डॉक्युमेंट तुम्हाला त्यांचा जोडू शकता. हे झालं तुमचा ओळखीचा पुरावा. आता नंतर काय तुमचा या ठिकाणी पेरेपत्रक किंवा आपण त्याला कोटरबुकाची एखादी नक्कल म्हणतो, कोटरबुकाची नक्कल दोन्ही सुद्धा वेगवेगळे आहेत. कोटरबुकाची नक्कल किंवा पेरेपत्रक सुद्धा तुमचं असणं गरजेचं आहे आणि कोटरबुकाच्या नकलीवर तुमच्या जातीचा उल्लेख असणं सुद्धा गरजेचं आहे. तरच तुमचं या ठिकाणी सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट हे निघेल. कुटरबुकाची नक्कल किंवा पेरेपत्रक दोन्हीपैकी कोणतंही चालेल. ते तुम्हाला कुठे मिळेल ते तुमच्या तहसील कार्यालयामध्ये तुम्हाला मिळतं. तेथून तुम्ही ते काढून घ्यायचं आणि त्यावरती जातीचा उल्लेख असणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. नंतर बघा, आता तुम्ही जर विद्यार्थी असाल तर तुमचं बोनाफाईड सुद्धा चालते किंवा या ठिकाणी तुमची शाळेची टी-सी चालते किंवा तुमचा निर्गम उतारा सुद्धा सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी चालतो. नंतर तुमच्या वडिलांचं तर आता शिक्षण काही नसेल, त्या ठिकाणी बोनाफाईडचा प्रश्न संपला. राहिले काय त्यांचं शाळेत सोडायचा दाखला किंवा आपण त्याला टी-सी म्हणतो ट्रान्सफर सर्टिफिकेट. टी-सी किंवा त्यांचा निर्गम उतारा. कोणताही एक पुरावा आपल्याला या ठिकाणी चालतो. आता हे टी-सी किंवा निर्गम उतारा तुम्हाला निर्गम उतारा कुठे भेटेल? तर तुमचे वडील ज्या शाळेमध्ये शिकत असतील तेव्हा कधीतरी तिथे तुम्हाला त्यांचा निर्गम उतारा भेटतो. त्या निर्गम उताऱ्याची पी-डी-एफ व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देईल. तिथून सुद्धा तुम्ही डाउनलोड करा आणि शाळेच्या मुख्याध्यापकाकडून लिहून घ्यायचं आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्यायचं आहे. समजा जर तुमचे वडील शिकलेले नसतील, अशिक्षित असतील तर तेव्हा काय करायचं? तेव्हा काय करायचं मित्रांनो, तुमच्या वडिलांचं या ठिकाणी एक ॲफिडेव्हिट असं बनवायची, की बाबा वडिलांचं शिक्षण झालेलं नाही. त्यांचा कोठेही शाळेचा किंवा शाळेचा दाखल्याचा उल्लेख नाहीये, असं तुम्हाला एका ॲफिडेव्हिटवर लिहून द्यायचं आहे आणि ते त्या सेतू केंद्र चालकाकडे देऊन टाकायचं आहे. त्याच पद्धतीने तुमचे आजोबा शिकलेले असतील तर त्यांची टी-सी किंवा निर्गम उतारा आणि जर शिकलेले नसतील तर त्यांचं सुद्धा एक ॲफिडेव्हिट बनवा, की आजोबाचा कोणताही शाळेचा पुरावा किंवा शाळेची टी-सी या ठिकाणी सापडत नाही. नंतरचा पुरावा या ठिकाणी बघू शकता तुम्ही आता. हे झाले तुमचे टी-सी आणि या ठिकाणी तुमचं कोटरबुकाची नक्कल, तुमचा ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड. आता तुम्हाला लागतोय 3 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला. आता जो 3 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला आहे, तो तलाठ्याकडून तुम्हाला मिळेल आणि त्यावरून तुम्हाला तहसीलदारचा उत्पन्नाचा दाखला काढायचा आहे. आता हा जो 3 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला आहे, तो एक नॉन क्रिमिनलसाठी सुद्धा असतो आणि असा साधा सुद्धा एक असतो. तर त्यामुळे काय करायचं आहे, नॉन क्रिमिनलचा उत्पन्नाचा दाखला या ठिकाणी आपल्याला 3 वर्षाचा लागत नाही. आपल्याला साधा उत्पन्नाचा दाखला लागतो 3 वर्षाचा. तो तुम्हाला तुमच्या तलाठी ऑफिसमधून किंवा तलाठी कार्यालयामधून घ्यायचा आहे. त्यावरून सेतूमध्ये जायचं आहे. 3 वर्षाचा साधा उत्पन्नाचा दाखला तहसीलदारचा त्या उत्पन्नाच्या दाखल्यावरून काढून घ्यायचा आहे. म्हणजे तलाट्याच्या उत्पन्नाच्या दाखल्यावरून तुम्हाला तहसीलदारचा उत्पन्नाचा दाखला निघतो. ही गोष्ट या ठिकाणी क्लिअर झाली. म्हणजेच तुम्हाला 3 वर्षाचा तहसीलदारचा उत्पन्नाचा दाखला या ठिकाणी लागतो सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी. नंतर तुम्ही एक रहिवासी पुरावा म्हणून देऊ शकता. तर त्यासाठी तुम्ही तुमचं रेशन कार्ड किंवा तुमचं लाईट बिल या ठिकाणी दोन्हीपैकी कोणती या किंवा रहिवासी स्वघोषणापत्र सुद्धा दिलं तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी चालतं. आता नंतरचा एक डॉक्युमेंट म्हणजे तुम्हाला एक स्वयंघोषणापत्र द्यावं लागतं. ते स्वयंघोषणापत्राची पी-डी-एफ मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. ते सुद्धा तुम्हाला एक त्या जे सेतू केंद्र चालक असेल त्यांना या ठिकाणी देऊन टाकायचं. आता एवढे डॉक्युमेंट तुमच्याकडे असलं तर तुम्ही तुमचं सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट काढू शकता. आता काही-काही सिच्युएशनला किंवा कंडिशनला असं येईल, की तुमच्या
जे आजोबा आहेत त्यांचा काहीच पुरावा तुमच्याकडे नसेल, तर त्यावेळेस तुम्ही त्यांचा मृत्यू प्रमाणपत्र सुद्धा या ठिकाणी अपलोड करू शकता किंवा त्यांचं जर मतदान कार्ड असेल तर मतदान कार्ड काहीतरी तुमच्या आजोबांचा एक पुरावा या ठिकाणी तुम्हाला लागत असतो. जर त्यांचे आजोबा या ठिकाणी जिवंत नसतील, तर त्यांचा मृत्यू प्रमाणपत्र या ठिकाणी अपलोड करायचं आहे. एवढे डॉक्युमेंट तुम्हाला तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यावरती तुम्ही तुमचं सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट काढू शकता. समजा एखाद्या मुलाचे वडील या ठिकाणी हयात नसतील, तर त्यांचा जो अर्ज आहे, तो अर्ज त्यांच्या आईच्या नावावर त्या मुलाने करायचा आहे. तुमच्या आईच्या नावावरती या ठिकाणी तुम्हाला अर्जाचा फॉर्म भरायचा आणि बेनिफिशियरी म्हणून सहज या ठिकाणी तुम्ही तुम्ही स्वतः असता. लाभार्थी कोण? तर मुलगा असतो आणि आईच्या नावावर तुम्हाला अर्ज करावा लागेल. जर तुमचे वडील हयात नसतील तर असतील तर तुमच्या वडिलांच्या नावाने अर्ज करावा लागतो आणि लाभार्थी म्हणून तुमचं नाव या ठिकाणी दिलेलं असतं. तर एवढी जर का डॉक्युमेंट तुमच्याकडे असतील, तर तुम्ही काढू शकता आणि याउलट अजूनही तुमच्या मनामध्ये काही शंका असेल, तर व्हिडिओला कमेंट करा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला त्यावरती जॉइन व्हा. त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुम्ही संपर्कसुद्धा करू शकता. व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्र-मैत्रिणींना, नातेवाईकांना व्हिडिओ शेअर करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओत, नवीन माहितीसह. जय हिंद.